ट्रम्प सरकारच्या नव्या नियमांमुळे अमेरिकेत शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। खास करून भारतातल्या विद्यार्थ्यांना या नव्या नियमांचा मोठा धक्का बसलाय। पाहूयात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे अमेरिकेत शिक्षण घेण्याचं स्वप्न बघणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय। ट्रम्प सरकारने एक मोठं पाऊल उचलत जगभरातल्या त्यांच्या दूतावासांना स्टुडंट व्हिसासाठी अपॉइंटमेंट न देण्याचे आदेश दिले। ट्रम्प सरकारच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या मुलाखतींना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। 11 लाखांपेक्षा अधिक परदेशी विद्यार्थी सध्या अमेरिकेत आहेत। त्यामध्ये 2 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी आहेत। महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे 20,000 विद्यार्थी US मध्ये शिक्षणासाठी जातात। अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत $43.8 बिलियन परकीय विद्यार्थी वर्गाचा वाटा आहे। अँटी नॅशनल कॉमेंट्स करत असेल किंवा पोस्ट करत असेल किंवा अँटी नॅशनल प्रोटेस्ट मध्ये जात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट वॉच ठेवून तुम्हाला डिपोर्ट करण्याची शक्यता होऊन जाते। बाकीच्या गोष्टी पण F1च्या स्टुडंट्सवर बरंच इम्पॅक्ट पडला आहे। अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र अमेरिकेने व्हिसा प्रक्रिया थांबवल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली। तसंच वर्ष वाया जाईल अशी भीती विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जाते। तसंच काहींनी शिक्षणासाठी कर्ज घेतल्यामुळे त्यांना सुद्धा मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। ते माहिती अनुसार 50% विद्यार्थ्यांची आतापर्यंत अपॉइंटमेंट बुकिंग झालेली नाही। तर हे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी लोनचा सँक्शन लेटर घेतला आहे, त्याच्यात पैसे त्यांनी दिले आहे, ऍडमिशन त्यांचा I-20 आला आहे। तर हे सगळं आता प्रोसेसमध्ये असल्यानंतर हे सगळं अनसर्टनिटी आहे, एन्झायटी आहे आणि खूपसे स्टुडंट्स बॅक फोर्थ फोन करतायत, खूपसे त्यांना नाराज आहेत आणि काही बोलू शकत नाही आहेत। अमेरिका सरकारने नवीन व्हिसा मुलाखतींवर जागतिक बंदी घातली आहे। सर्व अमेरिकन दूतावासांना नवीन FJM व्हिसा अपॉइंटमेंट अनिश्चित काळासाठी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे भारतातील 2025 या वर्षातील प्रवेश विस्कळीत झाले आहेत। 4,700हून अधिक सेव्हिस रेकॉर्ड रद्द करण्यात आले आहेत, ज्यात 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे इंडियन भारतीय स्टुडंट्स आहेत आणि त्यामुळे वाहतूक बंद, सोशल मीडियावर अमेरिका विरोधात बोलणे अशा प्रकारच्या प्रभावित विद्यार्थ्यांसाठी OPT किंवा स्टेम विस्तार अवरोधित केले गेले आहे। त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे। भारतातून लाखो विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अर्ज केला, त्यामुळे व्हिसा कधी मिळणार की मिळणारच नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालाय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अमेरिकेत शिक्षण घेण्याच्या स्वप्नात ट्रम्प सरकारनं मात्र खोडा घातलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।